जागांवर शिवसेना विजयी झाली आहे। तर काही अपडेट्स सुद्धा आपल्याकडे येत आहेत विशाल, काही प्रतिक्रिया येत आहेत, कारण अर्थातच महापालिकांची ही बहुप्रतीक्षित निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर निकाल नेमके कसे असणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आणि आज न्यूज 18 मराठी सुद्धा सकाळपासून प्रत्येक अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। हा जो जल्लोष दिसतोय महापालिकांमध्ये त्याचेही अपडेट आपण या ठिकाणी बघतो। दिव्यामध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालेलं आहे। शिवसेनेने 11च्या 11 दिव्यामध्ये जागा ज्या आहेत शिंदे म्हणजे शिवसेना शिंदे पक्षानं जिंकलेल्या आहेत। आणि आपण जर पाहिलं तर पनवेल महापालिकेमध्ये महायुतीने दमदार विजय मिळवलेला आहे। अर्थातच तिथे रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेवरची सत्ता जी ती राखली। 2017ला पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा पहिली सत्ता त्यांनाच मिळालेली होती आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांनी कमबॅक केलेलं आहे। दुसऱ्यांदा देखील सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं आहे। तर धुळे महापालिकेमध्ये माजी आमदार फारुख शहांनी गट राखलेला आहे। आपण जर बघतोय धुळे महापालिकेत नेमकं काय घडतंय बघा। धुळे महापालिकेत प्रभाग 13 मधून मुलगा शहबाज शहा विजयी झालेला आहे। धुळ्यामधले अपडेट आपल्याकडे दिसत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक चांगलं यश इथे येताना दिसतंय। धुळे महापालिकेत माजी आमदार फारुख शहा यांनी गड राखलेला आहे, त्यांचा मुलगा इथं विजयी झालेला आहे। आणि कोल्हापूरमधली स्थिती आपण बघितली तर इथं महायुतीचा दमदार विजय होताना आपल्याला दिसतोय। मात्र सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला असला तरी देखील महायुतीचे सर्व पक्ष मिळून त्यांच्या ज्या जागा आहेत त्या 45 जागा त्यांच्या हातामध्ये येताना दिसत आहेत। आणि आणखी एक मुंबईमधली अपडेट आहे। मुंबईत सेनेची अनिल कोकीळ पिछाडी अत्यंत महत्त्वाची सगळ्यांचं लक्ष असणारी लालबाग मधली ही सीट अनिल कोकीळ जे आहेत ते यापूर्वी ठाकरे गटामध्ये होते आणि त्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले। ठाकरे गटाचे आपण पुन्हा एकदा ही बातमी बघूयात। मुंबईत सेनेचे अनिल कोकीळ जे पूर्वी ठाकरे गटात होते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी शिंदे गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। तिथं बघा ठाकरे सेनेचे किरण तावडे हे आघाडीवरती आहेत। इथं आपण मूळ महापालिकांचा शो देखील लालबागमध्ये केला होता आणि तेव्हाच एकूण तिथला जो कल आहे स्थानिकांचा तो त्यांच्या चर्चेतनं बोलण्यातनं पुढे येताना दिसतो। प्रकार आहे तो तिथल्या लोकांना आवडला नाही असंच म्हणावं असं देखील म्हणतोय। भाजपच्या निशा परुळेकर ह्या आघाडीवरती आहेत। ठाकरे सेनेच्या माधुरी भुईरांचा पराभव झालेला या ठिकाणी। खरं आहे एकूणच शिवडी लालबाग परळ याबद्दल मोठी प्रतीक्षा आहे, कारण अर्थात तिथे काउंटिंग देखील उशिराने सुरू झालेलं आहे। फार धीम्या गतीने तिथे काउंटिंग पार पडतंय। पण आता जो आपल्याला निकाल या ठिकाणी समोर येताना दिसतोय, निकाल नाही म्हणता येणार, कल जो समोर येताना दिसतोय मुंबई वॉर्ड क्रमांक 170 मध्ये बघा काय घडतंय। राष्ट्रवादीच्या बुशिरा मलिक विजयी झालेल्या आहेत। अखेर राष्ट्रवादीची एक सीट काँग्रेसच्या मोमीन तरबेज यांचा पराभव या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। असं म्हणता येईल की त्याच्यामुळे जो एक निर्णय घेतलेला होता अजित पवारांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा, तसं राष्ट्रवादीचं या ठिकाणी तेवढं काही वर्चस्व नाहीये मुंबईमध्ये, तरी सुद्धा स्वबळावर लढण्याचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये झिशान सिद्दीकी असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते ज्या पद्धतीनं भूमिका घेताना दिसतात, एक वेगळी भूमिका घेताना दिसतात आणि त्यामध्येच कुठेतरी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यात इथं यश येताना दिसून येते त्यांना।